सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज आपण गुरुचरित्राचा 36वा अध्याय वाचणार सर्वांना सुरुवात करू. श्री गुरुचरित्र अध्याय 36. शिष्य श्री गणेशाय नमः. शिष्योत्तमा नाम करणी लागा सिद्धाचे चरणी विनवितसे कर जोडवणे भक्ती भावे करुणे सिद्ध म्हणे नाव धारका पुढील कथा असे निका एकचित्ते तुम्ही एका ज्ञान होय समजतांचे तया गाणगापुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहु श्रुत कर्ममार्गे वर्तत असे न घेता प्रति ग्रह त्याने परांनासे जाऊ नेणे मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामे प्रतिदिवसी विप्र येती आराधनेचे सहस्त्र संख्या ब्राह्मणांचे मिष्टान्न घालती पर्येचा एकोणी ते विप्र नारी नाना परी दुःख करी परमेश्वर श्रीहरी म्हणून चिंती मनक आपुला पती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन करावे नारायण म्हणून चिंती मनत वर्तता ऐसे एक तया स्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे मनी म्हणून आला पर्येसा तया स्थानी विप्रांचे क्षण दिले पर्येसी सवे त्यांचे स्त्रियांती आवंतिले पर्येसा देखो नियते विप्र वनिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाले विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाते याते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांची करते माझे मन मिष्टांना अपूर्व जेवावे एकोणीत येचे वचन निरोप देता ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण न घे म्हणत असे आपणा न घडे निरोप घेऊन तये वेळी गेली तया गृहस्थ जवळ आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्र म्हणे तियसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुल्या गृहायावे विचार करून मानसी आला नरसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे परवे अन्न कधी नेणे आपुले पतीचे सांगणे आवंत बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीचे माझा पती नायके वचनासे न वचे कधी परांनासे काय करू म्हणत असे एकोणीत येचे वचन श्री गुरुमूर्ती हासे वदन बोलावुनिया तत्क्षण सांगती तया विजासे श्री गुरु म्हणती तयासे जावे तू आमंत्रणेचे तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान जेवावे तिचे मनीचे वासना जाणे तुवा पुरवावी कारण सदा दुश्चित अंतकरण कुल स्त्रियेचे असू नये 19 श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवित असे कर जोडून न घे परांना नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रवा घरी निरोप आमुचा तुझ्या शिरी जाईन स्वामी म्हणत असे कुसुनिया श्री गुरुचे आले दंपत्य आमंत्रणाचे आनंद झाला बहु असे तया विप्र स्त्रियते पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान वाढीती तया दंपतीसी भोजन करीत्या समयासे तिसे विपरीत तियसी श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेवित असे कंटाळले तिचे मन उठे आपण तजुने अन्न जेवित होते ते ब्राह्मण त्यांचे समस्या सांगत असे ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करीत पती सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेवी देते स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझे आपुले दैवहीन घडे आपणा परांना उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोणी स्त्रियसी आली दोघी गुरुपाशी नमन करिता भक्तीसे एका श्रोते एकचित्ते श्री गुरु म्हणते तियेसी कैसे झुक परांनासे सदा दोषीशे पतीसे पुरले तुझे मनोरथ चिंता करी जीव द्विजवर म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परांना न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मने मिळाली सती वैरणी दोष आपण घडविले एकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनासे वर्तले तुझ्या वाक्यासरी न करी
चिंता मानसे दोष तुझं नाही जाण आणि एक सांगे तुझं जेणे धर्म घडते सहज अडला असेल एखादा द्विज देवे पितृ कर्माविणे कोणी न मिळे विप्र त्यासी जावे तेथे भोजन असे जरी तेथे न तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरु ते वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमून विनवी तसे कर जोडून विनंती माझी परीयस अन्न घ्यावे कवणाच्या घरी घडते दोष कवण्या पारी जायऊ नये कवण्या दुवारी निरोपावे स्वामी श्री गुरु म्हणते विप्रासी अन्न या वयाचे घरी पुससी गुरु वना दिके हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी द्विजवन मातुला आपला श्वशूर जाण सभो दरादी साधू जन गृह अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विण त्याचे घरी जावे घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसी विनवी माझी परी येसी विनंती माझी परी येसी निषिद्ध अन्न सांगा आम्हांची कवण्या घरी जेऊ म्हणाई बहुजन एक अन्न करीती पृथक ईश्वर देव न करीती वर्जावे अन्न विप्र जाती महादोष बोलीजे धनगर्वी तामसा घरीत रूपाण निर्धारी व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेऊ नये कुळदैवत माता पिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुची निंदिता जेऊ नये तया घरी आपल्या कन्या जामातासी क्रोधे करून सदा दोषी न भावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा समस्त दृष्टे परांनासी घडती देखा ब्राह्मणासी ते तैसेची जाणा परस्त्रियेचे संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाल्या कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊन नये पर्येर येसी जात अथवा मृत सुतकेसी जेऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे विजवर जैसे जरी करीती न त्यांचे कैसे दैन्य असे विप्रमध्ये व्यापले आचार कर्म सांडिले याची करणे दैद्र झाले स्वधर्म नष्ट होऊ नये विप्र विनवी स्वामीसी आमुची विनंती परियेसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषींसी सांगेन आचार परियेसी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्रह्ममूर्ती उठवून श्री गुरु स्मरण करून मग घ्यावं मूर्ती तिने ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सनात कुमार सनक सनंदसह स्मरावे तये वेळ सह नारद तुंगरो जेका स्मरावे सिद्ध योगी एका सप्त समुद्र असते जेका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरणे सप्तद्वीपे सप्तभुवने समस्त नामे घेऊन मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयन स्थानी आचमन करूने दोन्ही लघुशंकेचे जाऊन शौचाचमन करावे भोजनापूर्वी अपार दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघुशंक शौची दोन्ही आचमन करावे अधोवायू शब्द झालिया मुखटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमोनिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चर्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे अगमोक्त मग होता अरुणोदित बही भूमिसी जाईल यज्ञोपवित कानी ठेवून नेतृत्व दिशे जाऊन डोई पालव घेऊन अधमुखी बैसवे व्रतबंध आलिया ब्राह्मणास हेची आचार परियेस चारी वर्ण हाच उपदेश शौच विधी बोलिला विप्र दक्षिण तळहाती पाच तीर्थ विख्यात असते जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन
अंगुष्ट मूळ तळ हातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परी येसी अंगुष्ट तर्जनी मध्य देची पितृतीर्थ असे जाण चतुरंगुळ तळ वेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठा भागोत्तरी ऋषी तीर्थ असे जाण तर्पण देवत पितृ ऋषी जे स्थान तीर्थ कराहर्षी आचमन ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विजने ब्रह्मतीर्थ आचमने तिन्ही केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुवून दोन्ही त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोने बिंबोष्टी तळहस्ते ठेवून श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हसत ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचांगुलींची दामोदरे शिरस्थानी चतुरंगल पृष्ठेसी संकर्षण घाणेसी तर्जनी आदी अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रज्ञेने अंगुष्ठ नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांची श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठे केसी अदोक्ष नारसिंह म्हणा ऐसी अच्युते नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्ण भुजांचे एका 5 अंगुली विधीपूर्वक येणे विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणते ब्राह्मण असी आचमन विधी आहे ऐसी जे करीता पक्तीसी दैन्य कैसे तया घरी करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन तेजो बल आयुर्वर्षदन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मण अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने अपोहिष्ट मंत्रेचे आणिक स्नान फळे असे की ज्यासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थस्नान फळ असेल अथवा दर्शन माता पिता चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नानफळ असेल प्रातस्नान करावयाचे शीतोदक उत्तम करियसे अशक्य असेल देहासी उष्णदके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थानी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरी असे नरो अशक्त असे शरीर स्मरण करून नदी निर्धारो आद्यवस्त्र अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांतिहानी सोमवारासी मंगळवारी नृत्यपर्येसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहामुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणांचे मुख्य असे परी येसा असावे उपवस्त्र बहिवाशी उत्तरवस्त्र म्हणजे तया धोत्र नेसल्यानंतरी विभूती लावली परी करी मंत्रविधान पुरसरी भस्म करणे करावे धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावती मुख्य धरी वरकड मृतिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवसी देवमृत्य श्राद्ध दिवसी अभ्यांगानंतर सुतकेसी गोपी चंदन वर्जावे प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभ होऊन अर्ध्य सूर्योदय घ्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समय अर्ध्य घ्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थ त्रिराजमन विष्णुनाम स्मरून प्राणायाम विस्तारोन न्यासपूर्वक करावे ब्रह्मपूर्व स्मरण म्हणून
प्राणायाम करावे 3 त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा माझ्यानासी सांगेन एका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेणे विधी करावे आद्य द्यावया विधान सांगेन एका ऋषी जन गो शृंगा इतके उंच करून आद्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपून सांग्य प्रात्यावे तिने हंस शुची मंत्रोन माध्याने अर्ध्य द्यावे अवधारा प्रातमाध्याने उभे बरवे साह्य अर्ध्य बैसवून द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावा दिव्य अर्ध्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून राक्षस मंदेह वरदारून 30 कोटी आहे ते देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येते परियेसे संध्या पडे देवांची सूर्य होई अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नवे परियेसी कर्मेन चाले ते ब्राह्मणांचे स्वाहा स्वादाकारण चाले याची कारणे आद्य देती तिचे वज्रात युद्धे होती जावोने दैत्यासे लागती पराभविते प्रतिदिवसी दैत्य असे ते ब्रह्मवंश त्यांचे वदलिया घडते दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष असावा दित्य म्हणून ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता कैसे भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप केलिया घरी एका एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीचे त्रिगुण फळ असे स्थळ वृंदावने देखा दशगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादीस दाने एका शताधिक फले असती तीर्थदेवता सन्निधानी सहस्त्र फल असे निर्गुण शतकोटी फल हरी सन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फल भिन्न काष्ठा सनी बैसोन जरी जप करीती मनोहरी दुःख होय त्यासी अपारी तृणी भाग्य यश जाय भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुख परियेस कृष्णाजनी ज्ञान प्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष श्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती पळवण आयु प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्रासी प्रशंसा एकचित्ते परियेसा नाममंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पापे हरे मनकार म्हणून आपुले मन त्रिकार नाम आपुण प्राण मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते जप म्हणणे अक्षरे दोन्ही प्रख्यात त्रिभुवने जकार जन्म विच्छे दोन्ही पकारे गन्न पाप दोन्ही चारे वेदांचे मूळ एक गायत्री मंत्र असे एक याची करणे जपावा निक वेद पठण फळ असे ऐसा मंत्र न जपे नवर वृद्धा जन्म जैसा सुकर जप करावो निर्धार चिंतिले फळ पाविजे न कराव उदके बैसन त्वरित वय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण अग्नि 3 विप्रमुखे आह्वनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी 3 विख्यात अग्नि उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक वर्जावे या कारण वैसीजे आपण सुभासन हस्तस्पर्शोने नाभी स्थाने प्रातकाळी जपावे माध्याने हृदयस्थाने जपावा माळा धरून हस्तमुखे स्पर्शोने सायंकाळी जपावा उभेने करावा प्रातकाळी बैसोन कीजे माध्यान काळी अथवा उभे राहोने निश्चळी उभय पक्षी करावे बैसोन जपाय सायंकाळी पहावा वृक्ष मन निर्मळे जरी वृक्ष असे जवळ नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थाने जप नेमिला अष्टोत्तरेसी वनप्रस्थ यतीश्वरांची सहस्त्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी 28 करा पुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुख्य गोप्येसे प्रकट वाक्याक्षरासे कनिष्ठ प्रकार परियेसे
त्रिपाद असते गायत्रीसी मिळवणी न म्हणावे परियेसय म्हणता पातक राहा दोषी महानरक अवधारा पृथक करून त्रिपादासी जपामंत्र अतिहर्षी पापे जाते ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविले अंगुळी जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवालमाला सहस्त्रफळ स्फटिके 10 सहस्त्र पुण्य मौक्तिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला पुष्य रुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चळा गोप्य मला धरोनिया जप करिता नुलंगीजे मेरू पाप बोलीजे अपार प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंघिले पाप जाय गायत्री जप 3 पादासा प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्व नाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोरशत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्त्र एकचित्ता उपपातके नासते महापातकादी दोषासी कोटी जप करावा करियेसे जी जी कामना इच्छिसे त्वरित होय अवधारा जप करावा मन धुले न पहावे मागे पुढे शूद्रादी जातीकडे संभाषणादी करू नये खंडू नये देह आपुले मिळता जरी इतुके घडले श्रोत्राचमन करा वाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणा काना सप्त देवता आहे ते जाणा स्पर्श करिता तक्षणात पापे जाती पर्येसा जपता निद्रा येई जरी अधोवायू जांभई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडते अवधारे मिळता घडे इतके जरी आचमन करावे श्रोत्रे अग्निसूर्य धेनू दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापवणे अग्निसी करावे नित्य हवनासी वारा घालू नये त्यासी हाते पर्ण मुख्य सुपे वादिष्ट होय पर्ण हाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुख्य फुंकिले आयुष्य जाय हस्तीमुळे होय मृत्यू फुंकणी अथवा विंझणेसी वायू घाला वा अग्नीची काष्टे समृद्धी परियेसी ज्वलित असावा अग्नी देखा ज्वाला निगती तये तानी आहुती घालावी तिये वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्रे एका होमद्रव्य आहे ते विषेका सांगेन नवे परियेस साळी सावे निर्वार तांदूळ न असती मनोहर बोधून जाव निर्धार याव नाळ राळे मुख्य असते साठी दाणे नीती प्रमाणे आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करा उणे वृत्त संपर्क करावा वृत्त नसेल मयापासी तिळ पवित्र होमासी तिळांते तैल परियेसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसे अनध्याय होय तयासे दिवशी एक ऋषा म्हणावे तेही न ये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावा एखादी दिवसे न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन कल असे श्वेततीळ देवांचे धूम्रवर्ण ऋषी जनांचे कृष्णवर्ण पितरांचे तीर्थपर्ण करावे यज्ञोपवित सवे देवांचे विना निवितीने करावे ऋषींचे अपसव्य पितरांची तर्पण करावे येणे रीती देवांची अंजुली एक ऋषींची अंजुली सम्यक पितरांची अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांची अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसी एका सापत्नी आचार्य नामिका द्वांजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांचे अक्षता मुख्य तर्पणाचे कृष्ण तीळ पितरांचे अनंत पुण्य परियेसा जधी न करी तिलक तर्पण उदके मुख्य करा जाणू मुद्रिका हस्ते असे सुवर्ण गर्भ पवित्री करावे पायन धुता मंगळा स्नान तिला विण करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे लिहिणे निष्फल असे अवधारे निषिद्ध बोलिले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेचे दीपवाळी चतुर्देशी करावे तर्पण परियेचा गारक कृष्ण
चतुर्दशीसी यमाचे नाव विधीसी करावे तर्पण परीयेसे यज्ञोपवीत सव्याने एक एक तीळ घेऊन त्रिवार अंजुली देऊन यमाचे नाम उच्चारून तर्पण करावे भक्तीने यमाचे नाव त्रयोदशी सांगेन एका विस्तारेचे यमधर्मराज नामे ऐसे मृत्यू अंतक चौथा जाणा वैवसत्व काल देखा सर्वभूत क्षय एका आठवा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाणा वृकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे पर्यसा समस्त पातके नासते रागव्याधी न पीडिती न घे कधी अपमृत्यू शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे परियेसी वर्षपातकी परिहार होती ऐसे तर्पण करून सूर्य नामे अर्घ्यतेने द्यावा समस्त विद्वजने म्हणे नरसिंह सरस्वती इचे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम धारक संवादे अनेक निरूपण नाम षट्त्रिंशत्मोध्याय श्री गुरुदेव दत्तात्परण श्री गुरुदेव दत्त नमस्कार. उद्या भेटूया पुढच्या अध्यायासाठी.